नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अरुणा हिरे. मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवणार आहे. बाहीची लांबी घेतली आहे 5.25 इंच. रुंदी घेणार आहे 9 इंच. 1 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी मी घेतले आहे. तर डिझाईन टाकण्यासाठी मी रुंदीच्या बाजूने 1.25 इंच घेतलं आणि लांबीच्या बाजूने 1.5 इंच घेतलं. त्रिकोण तयार करून घ्यायचा. त्रिकोण आखून झाल्यानंतर त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर अस्तर आणि पिसाचं कापड जोडून घ्यायचा. एक एक शिलाई मारायची. दुसऱ्या बाजूला पण तसंच आपण शिलाई टाकून घेणार आहोत. एक्स्ट्राचा भाग कट करून कापड छोटे छोटे कट मारायचे. दुसऱ्या बाहीचा पण तसंच एक्स्ट्राचा कापड कट करून छोटे कट मारल्यानंतर बाही पलटी करायची. पलटी केल्यानंतर शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर अस्तर आणि कापड व्यवस्थित जोडून घ्यायचं. पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं. दोघी बाहींना पण सारखंच टेप मारल्यानंतर अस्तर पूर्ण जोडून घ्यायचं. अस्तर जोडल्यानंतर एक्स्ट्राचा कापड कट करायचा. त्यानंतर गळ्याच्या भागाचा कॅनव्हास पेपर चिकटवलेला कॉटनचा कापड तोच मी इथे यूज करणार आहे. कटिंग करून घ्यायची. जे पॅच टाकायचे आहे त्याची मी कटिंग केलेली आहे. सारखे भाग कट करून घेतल्यानंतर त्यांना पण डबल टिप मारायची. एक्स्ट्राचा कापड कट करून छोटे छोटे कट मारायचे. छोटे कट मारल्यानंतर कापड पलटी करायचं. दाब टिप टाकल्यानंतर पूर्ण पॅच व्यवस्थित टिपा मारून तयार करून घ्यायचा. तसंच दुसरा पण पलटी केल्यानंतर दाब टिप टाकायची. व्यवस्थित टिपा मारून तयार करून घ्यायचा. त्यानंतर डबल लेस लावून पॅच तयार करून घेतले. डबल लेस लावून मी पॅच तयार केले. डबल लेस सुंदर डिझाईन दिसणार आहे. त्यानंतर एक टेप मारून घ्यायची. पॅच जोडून घेतला.
त्याचप्रमाणे हा पण पॅच तसाच जोडला. आता लेस टाकणार आहे आपण. लेसला डबल शिलाई मारल्यानंतर पॅच पण व्यवस्थित शिवून तयार होणार आहे. बघा, डबल शिलाईमुळे पॅच पूर्ण व्यवस्थित शिवल्या जात आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाहीला पण आपण लेस लावून घेणार आहे. तिला आपण डबल शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर त्याला आपण शो बटन लावणार आहे. पॅचच्या मधोमध शो बटन पॅक करत आहे मी. शो बटन लावल्यानंतर बाही पूर्ण तयार झालेली आहे. दुसऱ्या बाहीला पण तसंच शो बटन पॅक करून घ्यायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.